नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सुरू असलेल्या मालविया मिशन शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आभासी पद्धतीने सुरू असलेल्या भारतीय भाषा हा विषय घेऊन शिक्षक प्रशिक्षण जो काही कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून मायक्रो टीचिंगच्या संदर्भात मी आज तुमच्या समोर लेखक बाबाराव मुसळे यांच्या हल्या हल्या दुधू दे या कादंबरीचे भाषिक वेगळेपण या अनुषंगानं चर्चा करणार आहे. या कादंबरीवर चर्चा करण्या अगोदर कादंबरी या अनुषंगानं काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या समोर ठेवणं मला महत्त्वाचं वाटतंय. खरं तर मानवी जीवनाचं व्यापक दर्शन घडवणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. मराठी कादंबरीला समृद्ध अशी एक परंपरा आहे. त्या कालखंडामधील विविध प्रश्नांचा शोध घेण्याचं काम मराठी कादंबरीनं घेतलेलं आहे. इंग्रजी कालखंडाच्या अनुषंगानं मराठीत विकसित झालेला हा वाङ्मय प्रकार जरी असला, इंग्रजी साहित्याच्या अनुषंगानं हा प्रकार मराठी साहित्यामध्ये आलेला आहे. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये भाषांतरित कादंबरी म्हणून मराठी साहित्यात हा विकसित झालेला जरी प्रकार असला तरी अलीकडं मराठी ग्रामीण कादंबरीचा जो काही इतिहास आहे, वाटचाल आहे, परंपरा आहे, ती खूप मोठी, व्यापक आणि दीर्घ आपल्याला दिसून येते. कादंबरीचे विविध प्रकार सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये ऐतिहासिक कादंबरी असेल, संज्ञाप्रवाही कादंबरी असेल, मनोविश्लेषणात्मक कादंबरी असेल, त्यानंतर वास्तववादी कादंबरी असेल, साठोतरी कादंबरीमध्ये आपल्याला दलित कादंबरी असेल, ग्रामीण कादंबरी असेल, स्त्रीवादी कादंबरी असेल, असे विविध कादंबरीचे प्रकार जरी असले तरी मानवी जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण, मानवी जीवनाचं व्यापक दर्शन, मानवी जीवनाचा व्यापक पट, मानवी संस्कृतीचा व्यापक पट मांडण्याचं काम कादंबरी या वाङ्मय प्रकारात झालेलं दिसून येते. कादंबरी या वाङ्मय प्रकारासाठी लेखकाला प्रचंड अशी चिंतनशीलता आवश्यक असते, निरीक्षण आवश्यक असते, त्याची भाषेवर अशी मजबूत असलेली अशी एक पकड असणं आवश्यक असते. असे विविध घटक हे फार कादंबरीच्या अनुषंगानं महत्त्वाचे आहेत. कथानक असेल, अभिव्यक्ती असेल, वातावरण निर्मिती असेल, भाषाशैली असेल, या अनुषंगानं कादंबरीचा आपल्याला वेगळा अभ्यास करता येईल. ही झाली कादंबरीच्या संदर्भात एक वेगळेपणानं मांडणी. हे जरी कादंबरीच्या अनुषंगानं हे जरी महत्त्वाचे घटक असले तरी कादंबरी वाङ्मयाचा अभ्यास करत असताना तो लेखक कुठले प्रश्न उपस्थित करतोय, तो लेखक कुठल्या जाणीवेनं लिहितोय, तो लेखक कुठल्या भूमिकेनं लिहितोय, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. साठोतरी कालखंडामध्ये जे काही विविध वाङ्मय प्रकार उदयाला आले त्यामध्ये दलित साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल, आदिवासी साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, असे विविध वाङ्मय प्रकार, त्यांच्या प्रेरणा, प्रवृत्ती, भूमिका अशा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला विकसित झालेल्या दिसून येतात. साठोतरी वाङ्मय प्रवाहाचाच पुढचा टप्पा 80 नंतरचे महत्त्वाचे ग्रामीण लेखक म्हणून बाबाराव मुसळे यांच्याकडं आपल्याला पाहता येईल. बाबाराव मुसळे यांनी विशेषतः कथा आणि कादंबरी हा वाङ्मय प्रकार विपुल प्रमाणात हाताळलेला दिसून येतो. 80 नंतरचे ग्रामीण साहित्यामधले महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांच्याकडं पाहिल्या जाते. विशेषतः वैदर्भीय लेखक म्हणूनही त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. बाबाराव मुसळे यांनी वारुळ, पखाल, पाटीलकी या महत्त्वाच्या वेगळ्या विषयाच्या कादंबऱ्या त्यांनी मराठी ग्रामीण साहित्याला आपल्या लेखणीच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. विषयाचं वैविध्य, भाषेचं वैविध्य आणि मध्यवर्ती कल्पना जी आहे कादंबऱ्यांची व्यापक पट घेऊन येणारी, ही सुद्धा त्यांच्या कादंबऱ्याचं आपल्याला वेगळेपण नोंदवता येईल. आता बाबाराव मुसळे यांनी 1985ला
मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची शोकांतिका दर्शवणारी वास्तवतेनं मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची शोकांतिका मांडणारी कादंबरी बाबाराव मुसळे यांनी हाल्या हाल्या दुधू दे या कादंबरीच्या माध्यमातून एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याची शोकांतिका सजीव आणि निर्जीव घटकांच्या अनुषंगानं एक मध्यमवर्गीय शेतकरी कसा एकाकी या व्यवस्थेत पाडल्या जातोय आणि त्याच्या एकाकीपणाला इथले सजीव आणि निर्जीव घटक कसे कारणीभूत आहेत याचं अगदी तपशीलवार वर्णन या कादंबरीमधून आपल्याला पाहता येतील। या कादंबरीचा जो काही नायक आहे ज्ञानबा आणि त्याची जी काही बायको आहे शोभा की मुलगा आहे, मध्यमवर्गीय कुटुंब आहे, परंतु मध्यमवर्गीय कुटुंबाला इथली व्यवस्था कशी नागवं करते, इथला भ्रष्टाचार असेल, सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार असेल, निसर्ग पातळीवरचा लहरीपणा असेल, विविध मानवी प्रवृत्तीच्या स्वभाव असतील, अंधश्रद्धा असतील, ह्या सर्व घटक एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याला कसा विळखा घालतात आणि तो एकाकी बनून त्याची कशी शोकांतिका होते, ही शोकांतिका लेखक बाबाराव मुसळे यांनी अतिशय वास्तवतेने या कादंबरीतून मांडलेली आहे। या कादंबरीच्या शीर्षकाचा जरी आपण अभ्यास केला तर या कादंबरीचं जे काही शीर्षक आहे हाल्या हाल्या दुधू दे, हे खरं तर एक पारंपरिक लोकगीत आहे। या लोकगीतातून लेखकाला असं सुचवायचंय खरे हाल्या हे एक प्रतीक आहे। ते कशाचं प्रतीक आहे? कठोर व्यवस्थेचं प्रतीक आहे। या कठोर व्यवस्थेत एक शेतकरी कसा नाडला जातोय याचं वर्णन या शीर्षकातूनच लेखकाला सुचवायचं आहे की ही एक कठोर व्यवस्था आहे आणि ही कठोर व्यवस्था साध्या सरळ मध्यमवर्गीय शेतकऱ्याला कशी नागवं करते, ह्या शीर्षकाच्या माध्यमातून लेखकाने अधोरेखित केलेलं आहे। म्हणजे ही एक कठोर व्यवस्था आहे, हाल्या काही दूध देणार नाही आणि शेतकऱ्यांच्या भोवतीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न काही सुटणार नाहीत, असाच एक सुतोवाच लेखकाने या शीर्षकाच्या माध्यमातून केलेला आहे। त्यानंतर लेखक या म्हणजे भाषिक मी या कादंबरीच्या अनुषंगानं आपल्यासमोर कथानक मी काय पूर्ण सांगणार नाही, परंतु या कादंबरीचे जे काही भाषिक वेगळेपण आहे ते वेगळेपण थोडक्यात मी तुमच्या समोर ठेवणार आहे। आता कादंबरीचा अभ्यास करत असताना आपल्याला कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती, भाषाशैली अगदी हे महत्त्वाचे घटक आहेत आणि याचा चपखल वापर लेखक कथानकाला, आशयाच्या विषयाला वास्तवतेनं सामोरं जाण्यासाठी याची फार व्यवस्थित मांडणी लेखक त्या कादंबरीच्या अनुषंगानं करत असतो। मग वातावरण निर्मिती कथानक हे वास्तवतेनं समोर जाण्यासाठी, कथानकाला एक गती येण्यासाठी वातावरण निर्मिती असते। या कादंबरीमध्ये सुद्धा लेखकांनी विविध सण उत्सवाच्या निमित्तानं एक या कादंबरीला वास्तवतेची जोड देण्यासाठी वातावरण निर्मितीचा भाग तपासणं, अभ्यासणं मला महत्त्वाचं वाटतंय। आता या पोळा या सणाचं वर्णन करत असताना लेखक वैदरी भाषेचा उपयोग करून पोळा सण हा कसा वास्तवतेनं लेखक आपल्या समोर ठेवतोय। बघा, पोळा या सणाचे वातावरण निर्मितीसाठी लेखक पुढील वातावरण निर्माण करतात। ते असं, अर्धी रात टळली आणि पावसानं टिमीने द्यायला सुरुवात केली। गारा पडल्यावानी टपटप थेंब पत्र्यावर पडत, रपरप पाणी पडल्यानं पत्र्याच्या नळ्यासह पाणी मावलं नाही। समदे घर गळाले, भीतीहून पाण्याचे पाट उतरले। ह्यो तरास लोकायले मामुली वाटला। इथले दिसाची उघाड जाऊन पाऊस आला या गोष्टीचे समजायला अप्रूप होतं। म्हणजे पोळा अन पाणी झाला भोळा, पोळा झाला की पाण्याचा जोर कमी होते, पण जसा जसा पोळा जवळे येते तसा तसा माणसायले जोर येते। आता हे जरी वर्णन आपण वाचलं, ऐकलं तर एक पोळ्याच्या अनुषंगानं येणारा पाऊस, वैदर्भी भाषेतील शब्दरचना, शब्द सौष्ठव लेखक वातावरण निर्मितीच्या अनुषंगानं आपल्या समोर ठेवतो।
यानंतर भाषा शैलीच्या अनुषंगाने या कादंबरीचा अभ्यास केला तर लेखक असं म्हणतात, साहित्याची भाषा लेखकाची स्वतंत्र शैली असते असे सतत म्हटले जाते. प्रत्येक लेखकाची भाषा ही वेगळी असते. प्रत्येक कलाकृतीची भाषा वेगळी असते. विचार, भावना शब्दाद्वारे व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून कलाकृतीत भाषा शैलीला स्वतंत्र स्थान असते. प्रत्येक लेखकाच्या शैलीवर देश, काल, परिस्थिती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो. आता यानंतर आपण बोलीभाषेच्या अनुषंगाने या कादंबरीचा अभ्यास करणार आहोत. हाल्या हाल्या दुधुदे या कादंबरीतील बोलीभाषा ही वाशिम, अकोला परिसरातील आहे. या भाषेत एक रांगडेपणा, कठोरता जाणवते. या परिसरातील लोकांचे बोलणे इतरांना उद्धटपणाचे वाटते, पण प्रत्यक्षात तसे नसून शेतातील कामे करताना परस्पराशी दूरवरून संवाद साधताना मोठ्याने ओरडून बोलावे लागते, हाका माराव्या लागतात. प्रादेशिक वातावरण, लोकजीवन, अंधश्रद्धा, समजुती, स्वभाव, रूढी, परंपरा, बोलण्याचा सूर, वाक्याची रचना, म्हणी, वाक्यप्रकारांचा वापर, ग्राम जीवनातील दैनंदिन कल्पनांचा वापर इत्यादीमुळे बोलीभाषा बनलेली असते. उदाहरण हा उतारा पाहू. अरे त्याचा काय दोष, होतच असते कमी जास्त. एरवी त्या सावकाराले मायासंग भांडण करायची खुमखुमी आहे, म्हणून त्यो असे निमत हुडकते. अशानं तरी पाटील भांडणास येईल, तशानं तरी येईल, पण आपल्याला त्याच्यासारखा अंगजोर दाखवायचा नाही. यावरून या भागातील बोलीचा प्रत्यय येतो. तिचा विशेष म्हणजे क्रियापदाला ल प्रत्यय लागतो. ग्रामीण बोलीतील खास शब्दांचा वापर, उदाहरण खुमखुमी, निमत, अंगजोर, दोष इत्यादी. नागरी शब्दांचा भ्रष्ट उच्चार, उदाहरण त्यांना, त्याले, मला, मले, निमित्त, निमत, कशाला, कशाले, कैफियत, कैफत, होतं, होतं, होईल, होईल, कुठे, कुठीसा इत्यादी. ग्रामीण शब्दांचा वापर, उदाहरण भोय, हवला, हुरूप, काळं पांढरं, धिरुसा, अवसान, बटईचं, रंजीस, बाईनवार, सावड इत्यादी. मूळ शब्दांची मोडतोड सुद्धा या कादंबरीतून आपल्याला दिसून येते. उदाहरण बाहेर, बाहेर, म्या,